तुमच्या मुलांचं गणित पक्कं करायचं आहे आणि गणितात गोडी निर्माण करायची आहे, त्याचप्रमाणे गणितातील भीती कमी करायची आहे, तर मी घेऊन आले आहे ॲबॅकसबद्दल महत्त्वाची माहिती. चला तर सुरू करूया आपण. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी मोनाली गुल्हाने आज आपल्याला 0 to 9 बीट्सबद्दल माहिती सांगणार आहे आणि ॲबॅकस फ्रेम कशी यूज करायची ते पण सांगणार आहे. ओके, सो लेट्स गेट स्टार्ट. बघा, ही पूर्ण आहे ॲबॅकस फ्रेम. काय म्हणतात तिला? ॲबॅकस फ्रेम. आणि यामध्ये जे आहे, ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे किंवा हॉरिझॉन्टल रॉड म्हणतात, याला म्हणतात व्हॅल्यू बार. काय म्हणतात? व्हॅल्यू बार. ओके, देन आता आपण बघणार आहोत 0 to 9 बीट्स. या व्हॅल्यू बारवर जो मिडल पॉईंट आहे तिथून आपण सुरुवात करूया. ओके, सो या प्रत्येक बीटची व्हॅल्यू 0 to 9 आहे युनिट रॉड. याला आपण युनिट रॉड समजू. आणि युनिट रॉडमध्ये प्रत्येक बीटची व्हॅल्यू असते 1. या पण बीटची व्हॅल्यू 1, या पण बीटची व्हॅल्यू 1. देन याही बीटची व्हॅल्यू 1 आणि या पण बीटची व्हॅल्यू 1. ओके, बट जो वरचा बीट्स असतो, व्हॅल्यू बारच्या वरचा जो बीट्स असतो त्याची व्हॅल्यू असते 5. किती असते? 5. या प्रत्येक बीटची व्हॅल्यू असते 1 1 1 1. मीन्स हा आहे, याला आपण 1 म्हणू शकतो. नंतर 1 नंतर 2 3 अँड 4 आणि या बीटची व्हॅल्यू असते 5. लक्षात आलं का? ओके, पुढे आपण बघणार आहोत हे बीट्स यूज कसे करायचे. तर बघा, जेव्हा कधी आपण बीट्स खाली वर करतो तेव्हा हॉरिझॉन्टल लाईनच्या खाली जे बीट्स आहेत ते थंबनी वर करायचे आणि हॉरिझॉन्टल लाईनच्या वरचे जे बीट्स असतात ते इंडेक्स फिंगरने खाली करायचे. आता आपण बघू ते मूव कसे करायचे. ओके, सो 1 2 3 4. आता 5 नाही आहे, तर हे सगळे इंडेक्स फिंगरने खाली करून घ्यायचे आणि हा 5चा बीट खाली घ्यायचा. याची व्हॅल्यू झाली 5. आता आपल्याला 5 मिळाले. ओके, सो 1 2 3 4 5. आता 6 कसे करायचे? 5 + 1 6. 5 + 2 7. ओके, 5 + 3 8. Understood? And now 5 + 4 = 9. Is equal to 9. ही झाली टोटल 9 बीट्स. ओके, या प्रकारे आपण 0 to 9 बीट्स शिकलेलो आहोत.